एका शेतकरी मित्राचा आपल्या व्हिडिओ खाली प्रश्न होता की सर आम्ही शेतामध्ये बोरवेल घेतलेला आहे, बोरवेलमधून थोडंसं ओली माती बाहेर पडली, आता आम्ही काय करावं। शेतकरी मित्रांनो, असं भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांसोबत होतं की बोरवेलमधून थोडीशी ओली माती बाहेर पडते किंवा बोरवेल कोरडा जातो आणि मग काय करतात शेतकरी की त्या बोरवेलमध्ये कॅशिंग पाईप टाकत नाहीत। आता कॅशिंग पाईप जर आपण नाही बोरवेलमध्ये टाकलं तर आपल्याला त्याच्यामध्ये मोटर टाकता येत नाही। त्यामुळे काय करायचं, सर्वप्रथम आपण कोणत्याही शेतकऱ्याने जर बोरवेल घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये पाईप, कॅशिंग पाईप जो आहे तो टाकायचाच। कारण काय आहे की सध्या परिस्थितीत जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर पाण्याची पातळी खूप खोलवर गेलेली आहे आणि ह्या हाय प्रेशरच्या ज्या मशीन महाराष्ट्रामध्ये बोरवेलसाठी आलेल्या आहेत, ह्या ड्रिल करतावेळी आपण जेव्हा बोर घेतो तेव्हा याच्या हवेनंच बारीक बारीक जे झरे असतात ते बाजूला दाबले जातात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या बोरवेलला पाणी जरी लागलेलं असेल तर ते पाणी बोरवेलमधून बाहेर येत नाही। तर त्यामुळे काय करायचं की बोर घेतला की कॅशिंग पाईप आपण त्याच्यामध्ये टाकायचा आणि ही बोर मशीन निघून गेल्याच्या नंतर त्या बोरवेल जर आपण त्या बोरवेल जवळ गेलो 1-2 तासाने आणि त्याच्यामध्ये जर एखादा खडा टाकून बघितला, तुम्हाला बघा त्याच्यामध्ये पाणी आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। कोरडा जरी बोर गेलेला असेल त्याच्यामध्ये पाणी येतं, तर काय करायचं त्याच्यामध्ये तुम्ही मोटर टाकून चेक करू शकता की तुमच्या बोरला परत पाणी आलेलं आहे का नाही। यामुळे काय होतं की जर तुम्ही कॅशिंग पाईप जर नाही टाकला तर तुम्हाला मोटर टाकता येत नाही, याच्यामध्ये तुमचे हजारो रुपये वाया जाऊ शकतात आणि कोरडं जर छिद्र एखाद्या शेतामध्ये राहिलं त्याच्यामध्ये तुमचं कुत्रं पडेल किंवा वन्य प्राणी एखादा पडेल किंवा एखादं लहान मूल जाऊन पडू शकतं। त्यामुळे बोरवेल घेतल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये कॅशिंग 100% टाका। एक सीझन होईपर्यंत तुमचं त्याला बोरवेलला चेक करा, कारण यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी पाऊस जर जास्त झाला तर त्या बोरवेलला तुम्हाला 100% पाणी मिळणार आहे, कारण तुमचे पैसे एरवी छिद्र घेऊन वाया गेलेलेच आहेत। तर तुम्ही कॅशिंग नाही टाकली तर 4-5 हजार रुपयाच्या कॅशिंगनं तुमचं काहीही लय मोठं भलं होणार नाही, कारण 40-45 हजार रुपये तुम्ही ऑलरेडी त्या छिद्रासाठी घातलेले असतात। त्यामुळं बोरवेल जर घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये कॅशिंग नक्की टाका। यावर्षी नाही पाणी लागलं तुमच्या बोरवेलला, नाही चाललं तर पुढच्या वर्षी पाऊस जर जास्त झाला तर तो बोरवेल चालू शकतो। त्यामुळं कॅशिंग नक्की टाका। ही छोटीशी माहिती होती। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा। इतर कोणत्या पिकासंदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा। धन्यवाद।